प्रश्न क्रमांक 1. IPL मध्ये प्रत्येक संघ किती षटके खेळतो? 1. 10 षटके, 2. 20 षटके, 3. 50 षटके. IPL मध्ये प्रत्येक संघ हा 20 षटके खेळतो. प्रश्न क्रमांक 2. IPLची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1. 2005, 2. 2008 की 3. 2010. IPLची सुरुवात 2008 या वर्षी झाली होती. प्रश्न क्रमांक 3. IPL मध्ये सर्वाधिक विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? 1. चेन्नई सुपर किंग्स, 2. मुंबई इंडियन्स की 3. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. IPL मध्ये सर्वाधिक विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 4. IPL मध्ये ऑरेंज कॅप कोणाला दिली जाते? 1. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला, 2. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला की 3. सर्वोत्तम कॅच घेणाऱ्याला. IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. प्रश्न क्रमांक 5. IPL मध्ये पर्पल कॅप कोणाला दिली जाते? 1. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला, 2. सर्वोत्तम फलंदाजाला की 3. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. प्रश्न क्रमांक 6. IPL मध्ये एका संघात किती खेळाडू मैदानावर असतात? 1. 9, 2. 10 की 3. 11. IPL मध्ये एका संघात 11 खेळाडू मैदानावर असतात. प्रश्न क्रमांक 7. IPLचा पहिला विजेता कोणता संघ होता? 1. चेन्नई सुपर किंग्स, 2. राजस्थान रॉयल्स की 3. दिल्ली कॅपिटल्स. राजस्थान रॉयल्स हा IPLचा पहिला विजेता संघ होता. प्रश्न क्रमांक 8. IPL मध्ये सुपर ओव्हर कधी खेळला जातो? 1. पाऊस पडल्यावर, 2. सामना बरोबरीत संपल्यावर की 3. सामना अर्धवट थांबल्यावर. सामना बरोबरीत संपल्यावर IPL मध्ये सुपर ओव्हर खेळला जातो. प्रश्न क्रमांक 9. IPL मध्ये फेअर प्ले अवॉर्ड कशासाठी दिला जातो? 1. सर्वाधिक धावा, 2. उत्तम खेळ भावना की 3. सर्वाधिक विकेट. IPL मध्ये उत्तम खेळ भावनासाठी फेअर प्ले अवॉर्ड दिला जातो. प्रश्न क्रमांक 10. IPL मध्ये एका संघात जास्तीत जास्त किती परदेशी खेळाडू खेळू शकतात? पर्याय आहेत 1, 2, 2, 4 की 3, 6 खेळाडू. IPL मध्ये एका संघात जास्तीत जास्त 4 परदेशी खेळाडू खेळू शकतात. प्रश्न क्रमांक 11. IPL मध्ये पॉवर प्लेमध्ये किती षटके असतात? पर्याय आहेत 1. 4 षटके, 2. 6 षटके की 3. 8 षटके. IPLच्या पॉवर प्लेमध्ये 6 षटके असतात. प्रश्न क्रमांक 12. IPL मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर पुरस्कार कशासाठी दिला जातो? पर्याय आहेत 1. फक्त फलंदाजीसाठी, 2. फक्त गोलंदाजीसाठी की 3. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी. IPL मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. क्रमांक 13. IPL मध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट किती वेळेचा असतो? 1. 1 मिनिट, 2. 2.5 मिनिटे की 3. 5 मिनिटे. IPL मध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट हा 2.5 मिनिटांचा असतो. प्रश्न क्रमांक 14. IPL मध्ये हॅट्रिक म्हणजे काय? 1. सलग 3 चौकार, 2.
सलग 3 विकेट्स की 3 षटके? IPLमध्ये सलग 3 विकेट्स म्हणजेच हॅट्रिक. प्रश्न क्रमांक 15. IPLमध्ये डक म्हणजे काय? 1. 0 धावा करून बाद होणे. 2. 10 धावा करणे. 3. 50 धावा करणे. IPLमध्ये डकचा अर्थ 0 धावा करून बाद होणे असा होतो. प्रश्न क्रमांक 16. IPLमध्ये ऑलराऊंडर कोणाला म्हणतात? 1. फक्त फलंदाज. 2. फक्त गोलंदाज की 3. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करणारा खेळाडू? IPLमध्ये ऑलराऊंडर म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करणारा खेळाडू असतो. तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.